नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या इयत्ता 10वीचा विषय भूगोल आणि प्रकरण 5वे नैसर्गिक वनस्पती व प्राणी या प्रकरणाचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, चर्चा करणार आहोत। ब्राझील आणि भारत यामधील नैसर्गिक वनस्पती आणि वन्य प्राणी या विषयाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। जर तुम्ही आतापर्यंत आपल्या या आदर्श विद्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आपल्या पाठाला सुरुवात करूया। पाठाचं नाव आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी। विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या सुरुवातीलाच अगदी एक प्रश्न आहे। आकृती 5.1 मधील छायाचित्राचे निरीक्षण करा व खालील मुद्द्याच्या आधारे चर्चा करा। मग आता 5.1 ही आकृती काही इथं चित्र दिलेली आहेत मित्रो, वनस्पती आणि प्राण्यांची अशा प्रकारे। यासाठी एक प्रश्न आहे, छायाचित्रात दर्शवलेल्या वनस्पतीची नावे सांगा। नक्कीच आपल्याला सांगता येतील। बघा तुम्ही, अगदी वरच्या कोपऱ्यात एक वनस्पती आहे ज्याला आपण निवडुंग असं म्हणू शकतो। निवडुंग प्रजातीचा आहे, काही कॅक्टसही म्हणता येईल, बरोबर आहे। त्यानंतर बाजूला दिसते आहे एक कॉफी ट्री आहे, म्हणजे आपण याला कॉफीचे झाड असंही म्हणता येईल। तिसऱ्या चित्रामध्ये सागासारखं काहीतरी दिसत आहे। साग ही वनस्पती आहे, पानझडी वनस्पती जी आपण भारतामध्ये बऱ्याच प्रदेशात पाहिलेली आहे। त्याच्यानंतर रुफस बेलिड थ्रश नावाचा एक हा रिओ निगो नावाचा पक्षी आहे जो आपल्याकडे सर्रास पाहावयास मिळतो। बऱ्याच पठारी प्रदेशामध्ये, द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये आपण हा पक्षी पाहिलेला असेल। बाजूलाच चिता आहे आणि अनाकोंडा सुद्धा आहे। त्याचबरोबर मित्र, दुसरा प्रश्न आहे की तुम्ही ह्या वनस्पती कुठे पाहिले आहेत? तुम्ही या वनस्पती कुठे पाहिल्या आहेत? तर नक्कीच पहिल्या सुरुवातीचं जे आहे निवडुंग म्हणून आपण, हे राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये आढळते आणि असेही काही बरेच प्रदेश आहेत जिथं पावसाचं प्रमाण कमी असतं। अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला हे कॅक्टस निवडुंग आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर दुसरं जे होतं कॉफीचं झाड, हे विशेष करून पर्वतीय प्रदेशामध्ये पाहायला मिळणारी वनस्पती आहे। साग हा पानझडी वृक्ष असल्यामुळं मध्यम पावसाचं जे काही क्षेत्र असेल या भागात आपल्याला साग सारख्या वनस्पती पाहावयास मिळतात। त्यानंतर मित्र, छायाचित्रातील प्राण्यांची नावे सांगा। मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की हा रिओ रुफस बेलिस थ्रश असं काहीतरी नाव आहे याचं, चिता आणि एक अनाकोंडा आहे। आता याबाबत चर्चा करत असताना असे प्राणी तुम्ही कुठे पाहिले आहेत? तर नक्कीच आपण चिता वगैरे भारतातल्या, आता भारतामधून तो नष्ट होण्याच्या मार्गावरच आहे जवळजवळ चिता, आणि हा अनाकोंडा तर भारतात तेवढा आढळतच नाही। तसंच हा पक्षी सुद्धा थोडासा नवीन दिसतो आहे। तर मित्र हो, याबाबत आपण असं सांगू शकतो की या छायाचित्र दाखवलेल्या सगळ्याच्या सगळ्या वनस्पती आपण काही ओळखल्या, काही नाही ओळखायला आल्या तरी काय हरकत नाही। कारण असं आहे की ह्या सर्वच्या सर्व वनस्पती ह्या ब्राझील मधील आहेत आणि प्राणी सुद्धा। परंतु या वनस्पती आणि या प्राण्यांचं बऱ्याच प्रमाणात भारतीय प्रजातींसोबत साम्य आढळते आणि असं असेल तरीही ह्या सर्वच्या सर्व प्रजाती ब्राझील मधील आहेत, हेच मात्र खरं। चला, आपण आकृती 5.1 मधील छायाचित्रात निरीक्षण केलेलं आहे आणि चर्चा सुद्धा केलेली आहे। आपण पाठात पुढे जाऊयात, पुढचा मुद्दा घ्यायचा आहे। इथं आणखी एक आकृती दिली आहे मित्र, 5.2, आणि यामध्ये सांगितलंय तुम्हाला की ब्राझील मधील काय म्हणा आपण भूरचना, प्रमुख वनस्पती आणि प्राणी याची माहिती यामध्ये दिलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, माझी एक विनंती आहे तुम्हाला की या पाठासंदर्भात जास्तीत जास्त माहिती या एका आकृतीमध्येच दडलेली आहे। या एका आकृतीचा जर आपण सविस्तर, माफ करा मी आकृती दाखवतो, या आकृतीचा जर आपण सविस्तर अभ्यास केला, तुमच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा आहे आणि मी तिथूनच घेतलेली आहे, या आकृतीचा सविस्तर अभ्यास केल्यास आपल्याला ब्राझील मधील वनस्पती आणि प्राणी यांची पुरेपूर माहिती मिळणार आहे।
चला तर आपण थोडंसं निरीक्षण करून घेऊया. हा जो भूरचनेचा छेद आहे मित्र, हा जर नकाशाचा विचार करता बघितलं तर हा आहे 5°11' उत्तरेपासून ते 25°24' दक्षिणेपर्यंत. तुम्ही इथं बघू शकता, हा हे पहा 25°24' अगदी मला लागून आहे. दक्षिण ते 5°11' उत्तर. म्हणजे एकंदरीत जर नकाशाचा विचार केला मित्र हो, तर या नकाशामध्ये आता बघा ही तिरपी रेषा, या रेषेप्रमाणे हा छेद गेलेला आहे आणि याच भागातल्या आणि या भूप्रदेशाचाच यामध्ये विचार केलेला आहे. चला आपण परत एकदा या भूरचनेच्या म्हणजे छेद रेषेकडे जाऊयात आणि याची सविस्तर माहिती घेऊयात. तर मित्रांनो, यामध्ये सांगण्यासारखा पहिला मुद्दा असा आहे, तो म्हणजे यामध्ये ब्राझीलचे काही प्रशासकीय प्रदेश दिलेले आहेत, म्हणजे आपण भूरचना दिलेली आहे असंही म्हणू शकतो. बघा अगदी खालच्या लाईनीमध्ये तुम्हाला दिसतही असेल, इथे बघा अगदी शेवटी गियाना उच्चभूमी दिलेली आहे, अमेझॉनचे खोरे, त्याच्यानंतर पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे आणि ब्राझीलची उच्चभूमी आणि शेवटी इथं किनारपट्टीचा प्रदेश किंवा किनारपट्टी. तुम्हाला माहितीच आहे की ब्राझीलच्या पूर्वेला अटलांटिक अगदी बरोबर महासागर आहे. ठीक आहे, तर हे होते काही भूप्रदेश आणि त्याचबरोबर या भूप्रदेशाचं अंतर सुद्धा इथं दिलेलं आहे मित्र हो. बघा जिथं गियाना उच्चभूमी होती त्याच्याच वर 400 किमी, किमीचा अर्थात सांगायची गरजच नाही, 400 किलोमीटर, 1200 किलोमीटर अमेझॉन नदीचे खोरा आहे. 2000 किलोमीटरचा जो भूप्रदेश आहे तो पॅराग्वे पॅराना नदीच्या खोऱ्याचा आहे. 2800च्या जवळपास किलोमीटरचा जो भूप्रदेश आहे ती ब्राझीलची उच्चभूमी आहे आणि जो किनारपट्टीचा प्रदेश आहे मित्र तो आहे 3600. म्हणजे सर्वात जास्त भूप्रदेश किंवा भूप्रदेशाचे जे अंतर आहे ते आहे किनारपट्टी. त्याचबरोबर मित्र या भूप्रदेशात आढळणारे विविध प्राण्यांची माहिती सुद्धा याच्यात दिलेलीच आहे. बघा अगदी सुरुवातीला गियाना उच्चभूमीमध्ये विविध प्रकारची माकडे आणि सरपटणारे तसंच झाडावरील प्राणी आणि जलचर प्राणी आपल्याला इथं गियाना उच्चभूमी आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पाहावयास मिळतात. ठीक आहे, तसंच पॅराग्वे पॅराना नदीच्या खोऱ्यामध्ये गवताळ प्रदेशातील प्राणी आणि त्याच्या बाजूच्या ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये सुद्धा गवताळ प्रदेशातील प्राणी आणि सरपटणारे प्राणी आपल्याला पाहावयास मिळतात. आणखी काही माहिती याच आकृतीमध्ये दडलेली आहे मित्र, ती म्हणजे या भागातील विविध वनस्पती. बघा गियाना उच्चभूमीमध्ये जे वनस्पती आढळते तिचं नाव आहे उष्णकटिबंधीय वने. अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये विषुववृत्तीय वने, पॅराग्वे पॅराना नदीच्या खोऱ्यामध्ये पानझडी वने, त्याच्यानंतर ब्राझीलची जी उच्चभूमी आहे इथं समशीतोष्ण अशी वनं आढळतात. आणखी काही बाबी दिलेल्या आहेत. या भागातील पावसाचं प्रमाण सुद्धा मिलीमीटर मध्ये दिलेलं आहे. गियाना उच्चभूमीमध्ये जो पाऊस पडतो तो आहे मित्र 1600 मिलीमीटर, 2000 मिलीमीटर. अमेझॉन नदीच्या खोऱ्यात 1500 मिलीमीटर एवढा पाऊस हा पॅराग्वे पॅराना नदीच्या खोऱ्यात, 600 मिलीमीटर म्हणजे सर्वात कमी पाऊस हा ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये पडतो. आणि हा का पडतो नक्कीच तुम्हाला माहित आहे, कारण त्याच्या पूर्वेला अजस्त्र कडा आहे, त्यामुळे इथं अगदी बरोबर व्यापारी वारे, जे पाऊस देणारे वारे आहेत ते अडवले जातात आणि म्हणून याच प्रदेशात पावसाचे प्रमाण फक्त 600 मिलीमीटर आहे आणि किनारपट्टीवर मात्र त्यापेक्षा डबल 1200 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. आणखी एक बाब आहे, इथं तापमान सुद्धा अंश सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे. गियाना उच्चभूमी या भूप्रदेशामध्ये 21 अंश सेल्सिअस, अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये 28 अंश सेल्सिअस, त्यानंतर पॅराग्वे पॅराना नदीच्या खोऱ्यामध्ये 21 अंश सेल्सिअस, ब्राझीलची उच्चभूमी आहे तिथं 23 अंश सेल्सिअस आणि किनारपट्टीवरील जे हवामान किंवा तापमान म्हणू आपण हे जवळपास 27 अंश सेल्सिअस एवढं दिलेलं आहे. आणखी एक बाब, इथं या भूप्रदेशाची उंची सुद्धा मीटर मध्ये दिलेली आहे. तुम्ही या साईडला बघू शकता, अगदी 0, त्यानंतर 500, 1000 आणि 2000 यावरून तुम्ही कोणता भूप्रदेश किती उंच आणि किती सखल आहे, किती उंच आहे, किती सखल आहे याचा अंदाज नक्कीच आपण घेऊ शकतो. तर गृहीत धरून चालूयात की आपल्याला ही आता माहिती लक्षात आलेली असावी. पुढे जाऊयात आपण या पाठामध्ये. पुढचा मुद्दा बघायचा आहे मित्रांनो,
यामध्ये आपण ब्राझीलमधील वनस्पतींची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर मुद्दा आहे ब्राझीलमधील वनस्पती. तर मित्रांनो, ब्राझीलमध्ये ज्या वनस्पती आढळतात ह्या विविध प्रकारच्या प्रजाती आपल्याला ब्राझीलमध्ये आढळतात. जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या म्हटलं तरी आपल्याला हरकत नाही. इथं वनस्पतीमध्ये विविधता ही अफाट आहे. म्हणून ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात रबर, त्याचबरोबर मोहगनी, रोजवूड इत्यादी वृक्ष, ऑर्किड सारखे वृक्ष, मोहगनी असे अनेक प्रजाती आपल्याला ब्राझीलमध्ये आढळतात. ब्राझीलमध्ये ज्या वनस्पती आढळतात त्यांची चर्चा करताना पहिला मुद्दा आपण असा समजून घेऊया की जास्त पावसाच्या प्रदेशातील वनस्पती. मग आता जास्त पावसाच्या प्रदेशात मित्रांनो ज्या वनस्पती आढळतात त्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल की यांचा जो जीवनकाळ असतो, वनस्पतीचा जीवनकाळ अधिक असतो. लक्षात ठेवण्यासाठी मी इथं पॉइंट दिलेले आहेत, तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. जास्त पावसाच्या प्रदेशातील जो पावसाचा कालावधी असतो हा जास्त असतो. पाऊस पडण्याचा जो कालावधी म्हणजे वर्षा दिनाचा जो कालावधी असतो हा थोडा जास्त असतो आणि प्रजननाचे प्रमाण अधिक असल्यामुळे इथल्या वनस्पतीचा जीवनकाळ सुद्धा जास्त असतो. त्याचबरोबर आहे वृक्षांची जी घनता आहे ती अधिक असते. दाटीवाटीने वृक्ष इथं पसरलेले आहेत. त्याचबरोबर इथले जे वृक्ष आहेत हे सदाहरित वनांमध्ये मोडणारे वृक्ष आहेत, सर्व सदाहरित. आणि इथून मिळणारं जे काही ऑक्सिजन आहे या सदाहरित वनामुळे हे अतिशय जास्त असल्यामुळे आपण या सदाहरित वर्षावनांना जगाची फुफसे असंही म्हणतो. म्हणजे ब्राझीलमधील जी जंगल आहेत ही जंगलं संपूर्ण देशाला ऑक्सिजनचा पुरवठा करतात असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण तिथं असलेली जी सदाहरित वनं आहेत यामुळं भरपूर फायदा होतो. चला पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघायचा आहे मित्र, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी. यामध्ये ज्या ब्राझीलमधील वनस्पती आहे त्यातला दुसरा मुद्दा. आताच आपण जास्त पावसाच्या प्रदेशातील वनस्पती पाहिल्या, आता मध्यम पावसाच्या प्रदेशातील वनस्पतीची माहिती घेत असताना सगळ्यात पहिला मुद्दा आहे मित्र ते म्हणजे जसं जास्त पावसाच्या प्रदेशातील वनस्पतीचा जीवनकाल हा अधिक होता, इथं मात्र वनस्पतीचा जीवनकाल हा कमी असतो. त्याचबरोबर वृक्षाची घनता सुद्धा कमी असते आणि इथले जे वृक्ष आहेत हे सदाहरित न राहता निमसदाहरित वन म्हणून आपण अशा मध्यम पावसाच्या प्रदेशातील वनस्पतींना ओळखतो. आणि यातला शेवटचा आणि अखेरीचा मुद्दा असा राहील का कमी पावसाच्या प्रदेशातील वनस्पती यांची सुद्धा काही वैशिष्ट्ये आहेत. ही अतिशय कमी पावसाच्या प्रदेशातील वृक्ष असल्यामुळे यांचा जीवनकाल अतिशय कमी असतो. सदाहरित बिलकुल नसतात, ही पानझडी असतात. ठीक आहे. वृक्षांची घनता तर अतिशय कमी असते. चला हरकत नाही. तर आता आपण ब्राझीलमधील वनस्पतीचे 3 वर्गात वर्गीकरण करून त्यांचा अभ्यास केला. जास्त पावसाच्या प्रदेशातील वनस्पती, मध्यम पावसाच्या प्रदेशातील वनस्पती आणि कमी पावसाच्या प्रदेशातील वनस्पती याबाबतची चर्चा मित्र आपण आताच केलेली आहे. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे मित्र, तो म्हणजे भारतातील वनस्पती या पद्धतीत. आता इथं मित्र एक प्रश्न आहे. आकृती 5.3 च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आकृती लक्षात असू द्या, 5.3. चला तर मग आपण आकृती बघून घेऊया. पहिले ही आहे आकृती 5.3, भारताचा नकाशा ज्यामध्ये प्रमुख वनांचे प्रकार दिलेले आहेत. ओके, प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, हिमच्छादित प्रदेशात कोणती वने आढळतात? या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्याच्या अगोदर मित्र हो आपण थोडस नकाशाचं निरीक्षण करूयात. चला मी थोडा मोठा करून बघतो नकाशा.
कोणत्याही नकाशाचं निरीक्षण करताना सगळ्यात पहिले त्या नकाशाचं शीर्षक वाचून घ्यायचं असते. भारत प्रमुख वन प्रकार हे या नकाशाचं शीर्षक आहे. त्याचबरोबर यातली सगळ्यात महत्वाची बाब असते ती म्हणजे सूची, ज्यामध्ये आपल्याला वनस्पतीचे काही प्रकार दिलेले आहेत. सदाहरित वने, जो नकाशामध्ये डार्क गडद हिरवा रंग दिसतो आहे तो आहे सदाहरित वने. त्यानंतर काही पानझडी वने आहेत जी नकाशामध्ये दाखवलेली आहेत त्या रंगाने. काटेरी झुडपी वने सुद्धा दाखवलेली आहेत. हिमालयीन वन सुद्धा दाखवलेली आहेत, हे कट कलर आहे. शेवटी काही समुद्राकाठची वनं दाखवलेली आहेत. याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की ह्यामध्ये प्रमुख वन प्रकार आपल्याला दाखवलेले आहेत. म्हणून जो पहिला प्रश्न होता त्याकडे परत वळूया. हिमच्छादित प्रदेशात कोणती वने आढळतात? आता भारताचा जो हिमच्छादित प्रदेश आहे मित्र, तो आपल्या सर्वांना माहित आहे. हिमालय म्हणजे अगदी भारताच्या अति उत्तरेकडील जो प्रदेश आहे त्याला आपण हिमच्छादित म्हणतो. आणि त्यामुळं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, मी परत एकदा नकाशा मोठा करतो. हा जो भारताचा हिमालयाचा जो प्रदेश आहे यामध्ये जो रंग दाखवलेला आहे तो रंग आहे मित्रांनो पानझडी जवळपास काही ठिकाणी हिरवा रंग दिसतो आहे म्हणजे काटेरी झुडपी पानझडी आणि काही ठिकाणी सदाहरित. म्हणजेच मित्रांनो आपण याच्यासाठी असं म्हणू शकतो, माझ्या नकाशावरून असा अंदाज काढता येईल आपल्याला की काही भागात पानझडी वृक्ष आढळतात तर काही भागात सदाहरित आणि काही भागात झुडपी वन या हिमच्छादित प्रदेशामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न दिलेला आहे, कोणत्या किनारपट्टीवर समुद्राकाठची वने प्रामुख्याने आढळतात? समुद्राकाठची जी वनं असतात ती किनारपट्टीवर आढळतात, तर ती नेमकी प्रामुख्याने कोण्या? त्यासाठी परत एकदा आपण नकाशाचं थोडस निरीक्षण करून घेऊया बारीक. दोन समुद्र काठ आहे आपल्याकडे, किनारपट्टी आहे. एक पश्चिम किनारपट्टी आहे, एक पूर्व किनारपट्टी आहे. समुद्राकाठची जी वन आहे त्याचा जो रंग आहे मित्र, तो रंग तुम्ही गृहीत करा आणि विचारात घ्या. तर नक्कीच इथं आहे सूची या शब्दाच्या बाजूला काही ठिकाणी आणि वर न्यूमूर बेट वगैरे इथं सुद्धा काही थोडीफार समुद्राकाठची वन दिसत आहेत. म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर मित्र असं सांगू शकतो की पूर्व किनारपट्टीवर समुद्राकाठची जी वन आहे ती प्रामुख्यानं आढळतात. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. कोणत्या प्रकारच्या वनांनी भारताचा जास्त प्रदेश व्यापलेला आहे आणि का व्यापलेला आहे असाही प्रश्न सोबत विचारला आहे. तर मित्रांनो तुम्ही या नकाशाचं आता मोठं करायची गरज नाही, तुम्ही सहज पाहू शकता की सर्वात जास्त जो रंग या नकाशात दिसतो आहे तो मला हिरवा पोपटी दिसतो आहे. आणि हा हिरवा पोपटी कशासाठी वापरला आहे तुम्ही सूचीमध्ये बघू शकता. अगदी बरोबर, पानझडी वने. पानझडी वने. तर या पानझडी वनांनी हा भारताचा जो प्रदेश आहे जास्त प्रदेश व्यापलेला आहे. आणि सोबत प्रश्न होता का व्यापलेला आहे, तर पानझडी वने आपल्या भारतात असण्याचं कारण भारताचं जे हवामान आहे आणि भारतात पडणाऱ्या पावसाचं जे प्रमाण आहे या दोन गोष्टीमुळे भारतामध्ये आपल्याला या पानझडी वने आढळतात. पुढे जाऊयात. पुढचा एक प्रश्न आहे अजून या आकृतीवर आधारित. काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात आणि का? बघा, काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात आणि का आढळतात? तर नक्कीच त्यासाठी जो रंग वापरलेला आहे तुम्ही पाहू शकता. अगदी बरोबर, राजस्थान मध्ये हा रंग दिसतो आहे. मध्य भारताच्या खाली म्हणजे द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात म्हणून आपण काही ठिकाणी पर्जन्यछायेचा प्रदेश आहे त्याही ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी जिथे पावसाचं प्रमाण 500 मिलीमीटर पेक्षा कमी आहे अशा प्रदेशात आपल्याला काटेरी आणि झुडपी वन पाहायला मिळतात. ठीक आहे मित्र, पुढे जाऊयात. आपण पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी या पाठातील भारतातील वनस्पती आपण पाहत होतो, ज्यामध्ये एका आकृतीचं निरीक्षण करून आपण काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर भारतातील वनस्पतीमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे सदाहरित वने. आपण जे नकाशामध्ये पाहिली होती भारतातील वनस्पतीचे प्रकार म्हणा किंवा वनप्रकार,
त्यातलं पहिलं घ्या सदाहरित, दुसरं पानझडी वने, त्यानंतर काटेरी आणि झुडपी वने. अगदी बरोबर, छान उत्तर द्या तुम्ही लोक. हिमालयातील वने. अजून काय बघितलं होतं? हा, समुद्रकाठची वने. अगदी बरोबर. माझ्याकडे प्लेन मिस्टेक ना हिमालयातील वने डबल झालेलं, पण तुम्ही समुद्रकाठची वने लक्षात ठेवू शकता. चल, काही हरकत नाही. आता आपण याबाबतची माहिती घेणार आहोत. जे वनप्रकार पाहिले त्या वनप्रकारामधला पहिला प्रकार होता भारतीय वनस्पतीमध्ये सदाहरित वने. ठीक आहे. तर मित्रांनो, सदाहरित वनाचं वैशिष्ट्य असं असतं की सरासरी 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, त्याचबरोबर भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या प्रदेशामध्ये आपल्याला सदाहरित वन पाहायला मिळतात. या सदाहरित वनाचे वैशिष्ट्य जर लक्षात घेतली तर वृक्षाची पानं ही रुंद असतात, मोठी, हिरवीगार असतात आणि म्हणून त्याला हरित म्हणतात, सदा हरित. तसंच वृक्षाचं जे लाकूड असतं मित्र, हे कठीण, जड आणि टिकाऊ असतं. त्याचबरोबर या वनात अनेक प्रकारच्या वेली सुद्धा आढळतात आणि जी या वनस्पतीची विविधता आहे मित्र, ही विविधता सुद्धा या वनामध्ये सर्वाधिक असते. या वनांमध्ये खास करून मोहगनी, सिसव आणि रबर यासारख्या वनस्पती आढळतात. हा होता पहिला प्रकार सदाहरित वने. दुसरा प्रकार आपण आत्ताच चर्चा केल्यानुसार तो आहे मित्र, अगदी बरोबर, पानझडी वने. तर पानझडी वनाचं जे क्षेत्र आहे मित्रांनो, ते 1000 ते 2000 मिलीमीटर ज्या ठिकाणी पाऊस पडतो, 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्यमान ज्या प्रदेशात असतं, या प्रदेशामध्ये आपल्याला पानझडी वन पाहायला मिळतात. त्याचबरोबर या वनांचं जे वैशिष्ट्य आहे ते असं की पानझडी वन जे आहे उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवनानं यातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून पाणी गाळणाऱ्या या वनस्पती असतात. त्याचबरोबर या वनातील वृक्षांमध्ये खास करून साग, जो आपल्या ओळखीचा आहेच, त्याचबरोबर बांबू, वड, पिंपळ यासारख्या वनस्पती आपल्याला पानझडी वन या अंतर्गत पाहाव्यास मिळतात. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे मित्र, तो आहे काटेरी व झुडपी वने. काटेरी व झुडपी वने मित्र, याचं जे वनक्षेत्र असतं हे ज्या ठिकाणी दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो किंवा 500 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्यमान ज्या प्रदेशात असतं त्या प्रदेशात आपल्याला काटेरी झुडपी वने आढळतात. या वनांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर वनस्पतीची पाने आकाराने खूप लहान असतात. या वनस्पतीमध्ये आपल्याला काही विशिष्ट प्रकारचे वृक्ष आढळतात, ज्यामध्ये खैर, त्याचबरोबर बाभूळ, खेजडी, कोरफड, घायपात इत्यादी वनांची नावं आपल्याला सांगता येतील, जी काटेरी व झुडपी वनांमध्ये आढळतात. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊयात. सॉरी, घायपात डबल आलं होतं का? हरकत नाही. पुढचा मुद्दा बघायचा आहे मित्र आपल्याला, तो असा आहे हिमालयीन वने. आता या हिमालयीन वनांमध्ये जर बघायचं झालं तर खास करून हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहेत, जवळपास 4 पर्वतरांगा आहेत, त्या 4 पैकी 3 पर्वतरांगा भारतीय हद्दक्षेत्रामध्ये येतात आणि एक मात्र हिमालयाच्या पलीकडील रांग म्हणून ओळखली जाते, तिबेटमध्ये वगैरे येते. चला, तर या हिमालयीन वनांमध्ये सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हिमालयातल्या ज्या पर्वतरांगा आहेत इथंच त्याचं वनक्षेत्र आहे. ठीक आहे. या वनांची जर या वृक्षांची जर वैशिष्ट्याचा विचार जर आपण केला मित्र, तर मिश्र वनांमध्ये साल वृक्षाचं प्रमाण हे जास्त असतं. यामध्ये अतिउंचावरील फुलझाडं, तर यामध्ये वनांमध्ये अतिउंचावरील हंगामी फुलझाडं असणारी वनं, त्याचबरोबर मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर
अशी काही सूचीपर्णी वन तसंच पायथ्यालगत काही मिश्र वन ही आढळतात. मित्रांनो, त्यानंतरचा जो मुद्दा आहे वनक्षेत्राचा तो आहे समुद्राकाठची वने. आणि यामध्ये जे वनक्षेत्र येतं त्यामध्ये किनारी, जे आपल्याकडे पश्चिम किनारपट्टी जी अरबी समुद्राला लागून आहे आणि पूर्व किनारपट्टी आहे भारताला जी बंगालच्या उपसागराला लागून आहे, या ज्या किनारपट्टीच्या ज्या काही क्षेत्र आहे म्हणजे किनाऱ्यालगतचा दलदलीच्या प्रदेशामध्ये हे वनक्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. इथली जी मृदा असते मित्र ती असते क्षारयुक्त, कारण समुद्राच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात क्षार त्या जमिनीवर आलेले असतात, त्यामुळे ती मृदा क्षारयुक्त मृदा बनलेली असते. त्याचबरोबर या ठिकाणचं जे हवामान आहे दमट हवामान असतं आणि जिथं खाड्या आहेत, खाजण वगैरे आहेत, या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारची समुद्राकाठची वनं पाहायला मिळतात. त्यांचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर या वनस्पतीचं जे लाकूड असतं मित्र ते तेलकट असतं, त्याचबरोबर वजनाला हलकंही असतं आणि टिकाऊ मात्र जास्त असतं. यामध्ये खास करून आपण सुंदरीची वनं आणि खारफुटीची वनं हे दोन वनांचे प्रकार समुद्राकाठच्या वनांमध्ये आपण सांगू शकतो. चला तर आत्ताच आपण भारतातील वनांमध्ये जवळपास वनस्पतींचे 5 प्रकार पाहिले: सदाहरित वने, पानझडी वने, काटेरी व झुडपी वने, हिमालयीन वने आणि शेवटी समुद्राकाठची वने. पुढच्या मुद्द्याकडे वळायचं आहे आपल्याला. दैवतांचे रंग या अंतर्गत प्रश्न बघूयात काही. तर बघा, कोणत्या देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात आणि त्याचे कारण काय असावे असा प्रश्न आहे मित्र. दैवतांचे रंग या हेडिंग अंतर्गत आपल्या पाठ्यपुस्तकात विचारलेला प्रश्न आहे. कोणत्या देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात आणि त्याचे कारण काय असावे. साहजिक आहे, विषुववृत्त हे भारतातून गेलेलं नाहीये. कुठून गेलेलं आहे? ब्राझील मधून. म्हणून याचं उत्तर सोपं आहे मित्रांनो, ब्राझील देशात ही वनं अधिक प्रमाणात आढळतात. त्याचं कारण, ब्राझील हा देशाचा जो उत्तर भाग आहे या भागातून विषुववृत्त गेलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर पाऊस आणि वनस्पतीची झपाट्यानं वाढ होते आणि इथल्या ज्या वनस्पती आहे त्यांचा जीवनकाळ सुद्धा मोठा आहे. म्हणून ब्राझील देशामध्ये विषुववृत्तीय वनं आढळतात. चला दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. भारतातील कोणती वने ब्राझीलमध्ये आढळत नाही? तर साहजिक आहे, भारत आणि ब्राझीलचा जर आपण तुलनात्मक अभ्यास करतो म्हटलं तर ब्राझीलमध्ये एकच क्षेत्र नाही, ते म्हणजे आपल्यासारखा हिमालयाच्या पर्वतरांगा ब्राझीलमध्ये आढळत नाही आणि असं बर्फ पडणारी जागा सुद्धा इथं आढळत नाही. म्हणून तीच एक वनस्पती ज्याला आपण हिमालयीन वने म्हटलं, ती वन ब्राझीलमध्ये आढळत नाही. ठीक आहे, चला तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. ब्राझीलमधील कोणती वने भारतात आढळतात? अरे वा, आता विचारलं होतं ब्राझीलमधील कोणती वने भारतात आढळत नाहीत. भारतातील कोणती वनं ब्राझीलमध्ये आढळत नाही आणि आता भारतामधील कोणती वनं ब्राझीलमधील कोणती वनं भारतात आढळतात. तर मित्र याचंही उत्तर सांगता येईल. तर बघा, सदाहरित, निमसदाहरित, काटेरी, झुडपी ही, त्याचबरोबर तिथेही समुद्र आहे. जसा भारताला पूर्व पश्चिम बाजूला समुद्र आहे तसा अटलांटिक महासागर तिथेही आहे, म्हणून तिथे सुद्धा समुद्रकाठची वन. म्हणून एकंदरीत या प्रश्नाचं उत्तर मित्र असं सांगता येईल, ब्राझील मधील कोणती वने भारतात आढळतात? तर सदाहरित वने, त्याचबरोबर निमसदाहरित वने, काटेरी झुडपी वने आणि समुद्रकाठची वने इत्यादी वने भारतात सुद्धा आढळतात. पुढचा प्रश्न, कोणत्या देशात वनस्पतींची विविधता अधिक आढळते आणि त्यामागचे कारण काय असावे? ओके, तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्र, ब्राझील देशात वनस्पतीची विविधता जास्त आढळते. कारणही तसंच आहे, कारण या देशात विविध ठिकाणी तापमान आणि पर्जन्यमान याच्यात फरक आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान कमी जास्त झालेलं आहे आणि म्हणून इथं त्या तापमानानुसार वाढणाऱ्या वनस्पती, राहणारे प्राणी याच्यात विविधता पाहायला मिळतेच. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, हवामान व वन प्रकार लक्षात घेता कोणत्या देशात वनांवर आधारित व्यवसाय भरभराटीला येऊ शकतो? नक्कीच याचंही उत्तर आहे
ब्राझील. कारण हवामान आणि वनप्रकार जर लक्षात घेतलं तर जास्त वनप्रकार आणि विविधता हवामानातली आपल्याला ब्राझीलमध्ये आढळते. आणि म्हणून ब्राझील देशात वनांवर आधारित असलेले व्यवसाय भरभराटीला येऊ शकतात. तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. यानंतर आपल्याला इतरही काही घटकांचा म्हणजे प्राणी, ब्राझील आणि भारत यातील प्राण्यांचा जो अभ्यास आहे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. या पाठात कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्हाला कमेंट करून विचारू शकता. माझे कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या शेवटी असतीलच. पण आणखी एक विनंती, चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मग, धन्यवाद.